चला जुने बॉल आमच्यापर्यंत पोहोच करायचे आहेत. चला गेम ऑन लेस्ले संघर्षाला सुरुवात. न्यू मॅच माऊली तालीम जाधववाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये अल्तूर 11 अल्तूर टीम टॉस इथे जिंकलाय माऊली तालीम जाधववाडीनं आणि बॅटिंग बरोबर जाण्याचा निर्णय. अल्तूर 11 अल्तूर टीमला क्षेत्ररक्षणाचं आमंत्रण इथे मात्र केलंय. चला सुहास पाटील सर थोडा जास्त वेळ इथे खर्च करतायत. सामना चालू करायचा आहे. सामना चालू करा प्लीज कारण अजूनपर्यंत 2 सामने अ गटात बी गटातील आपल्याला फ्रेश खेळवायचे आहेत. पहिल्या बॉल साठी गोलंदाज तयार. इथे आपल्याला पाहतोय तेजेश, दुसऱ्या बाजूला अंकुश, संदीप हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालेत आणि पाहायला गेलं तर बघता बघता या सामन्याला सुरुवात झाली. दुसरा सामना ब गटामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंटच्या डोक्यावरून फक्त दिशा दिली, धावा जास्त तिथे मिळणार नाहीयेत. एकच धाव मात्र मिळेल आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 1 सुरुवात करत असताना 1 धाव. 1 धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. इथे सुरुवात तर झाली आहे. ऑन स्ट्राईक अंकुशला पाहतोय. इथे खूप छान फलंदाजीसाठी ओळखले जातात जरूर इथे, परंतु या मॅच मध्ये बरंच समीकरण मात्र बांधले गेलेले आहेत. मोठी मॅच आहे. जाधववाडी आणि अल्तूर टीम फिरकी घेतली, फिरकी घेत गोलंदाजी करत असताना मात्र पाहायला गेला तर इथेही कोणती धाव येणार नाहीये आणि या डॉट बॉलचं समीकरण मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तेजेश आहे तिथे गोलंदाजीसाठी. दोन्ही बॉल आतापर्यंत चांगले हाताळलेत. पहिल्या बॉलवरती एकच धाव आली, दुसऱ्या बॉलवरती पाहायला गेला तर डॉट बॉल आलाय. 4 षटकांचा खेळ. 4 षटकांमध्ये तुम्ही किती धावा खर्च करतायत ना ते महत्वपूर्ण असणार आहे. कारण ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर या खेळाला पुढे नेण्याचं काम केले गेले. फलंदाज म्हणून अंकुश आणि संदीप यांनी, परंतु सध्याच्या घडीला तेजमय गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळत आहेत. 3 बॉल झाले, 3 बॉलमध्ये एकच धाव आली. 2 लगातारचे डॉट बॉल आता प्रेशराईज करताना मात्र पाहायला मिळतात फलंदाजांवरती. अंकुश पाटील सहसचिव म्हणून आपण पाहतोय त्यांना अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे, परंतु आज गावासाठी मैदानामध्ये जाधववाडीसाठी हो ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर आहे, परंतु थोडस हवेमध्ये बॉल हेलकावे घेता. कॉल करा. झेल सुटला तरी चालेल, मॅच हरला तरी चालेल, परंतु एकमेकांसमोर कधीच टक्कर खाऊ नका. ही सगळ्यात घातक टक्कर असते कारण त्याचा प्रहार डायरेक्ट नाकावरती होतो, कपाळावरती होतो आणि मोठ्या वेदना, मोठा अपघात होऊ शकतो. त्याच्यामुळे समोरासमोर येऊन झेल घेण्याचा प्रयत्न करू नका. कॅप्टन काही बोलला तरी चालेल. प्रयत्न चांगला होता, 3 जण एकत्र आले होते, परंतु थोडासा रिक्स भरा हा झेल सोडून दिलाय तिथे. तोपर्यंत पाहायला गेलं तर त्याच्या बॉलवरती 1 धाव मात्र आली होती, 2 धावा आल्या होत्या आणि आता इथून आणखी एक डॉट बॉल मात्र येताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी होतोय. तेजेश यांना मात्र गोलंदाजीसाठी आणलंय आणि आपला नावाचा परिचय दिला. या मात्र ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलमध्ये आपण बघता पाहिलं गेलं तर धावफलकावरती धावा फक्त लागल्या जातात त्या 3 धावा. इथून तुम्हाला क्लास करावा लागेल, क्लास दाखवावा लागेल. अंकुश पाटील आहे तिथे, परंतु हाई बॉल चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय. कोणतीही मोठा फटका आलेला नाही. वनडेच्या स्वरूपामध्ये 1 धाव मात्र येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक समाप्त झालाय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 4 धावा. चला नेक्स्ट मॅच कल्पतरू स्पोर्ट्स साकेवाडी आणि बुरंबा या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करणे की आपण टॉस साठी यायचं आहे.
कल्पतरू स्पोर्ट्स सायकेवाडी आणि बुरुंबाळ या दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती करेन की आपण टॉससाठी या. षटक क्रमांक दुसरं प्रकाश आलेत गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या बॉल वरती प्रहार केला. वाय काय क्लास. डोळ्यांचा मात्र आय कनेक्टिव्ह हा फटका मात्र पाहायला मिळाला. बॅटच्या मधोमध लागला गेला. टपकीचा आवाज झालाय आणि क्लास बॅट हवेमध्ये स्विंग केल्यानंतर बॉलला फेकून दिलंय. सीमारेषा पार हा क्लास दाखवत असताना संदीप यांच्या बॅटमधून आलाय हा षटकार. या षटकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 11 धावा 11 स्कोर बोर्ड पाहायला मिळते आपल्याला. हा चांगला बॉल इथे मात्र फ्लॅट हेड पाहायला मिळाला. कोणतीही इथून मात्र मोठा फटका आला नाहीये. डॉट बॉलचं समीकरण मात्र पाहायला मिळाला. मागच्या पहिल्या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर कोणताही मोठा फटका आला नाही, परंतु इथून दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती एक षटकार आलाय. इथून ही नांदी आहे का. मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न केला जाईल का. फाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न तोपर्यंत आपण पाहायला गेला तर एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला गेलाय आणि बघता बघता दुसरी ही धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 12 धावा. 6.00च्या सरासरीने मात्र धावसंख्या धावत असताना मात्र पाहायला मिळतो इथे. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. आता मात्र इथून ही बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळाला. कोणतीही धाव येणार नाहीये आज समीकरण इथे मात्र पाहायला मिळतोय. आता धावफलक स्थिर इथे मात्र पाहायला मिळतोय 12 या धावसंख्येवरती. आपल्याला खूप छान गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये तेजस्वीने केली. दुसरा षटक घेऊन आले अंकुश आणि अंकुशाने पहिल्या बॉलवरती षटकार जरूर खायलाय, पण नंतरचे लगातारचे 3 बॉल चांगल्या पद्धतीने हाताळले. आई बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळाला. या एका धावेने काही फारसा फरक पडणार नाहीये गोलंदाजी करणाऱ्या टीमला, परंतु इथून बॅटिंग करणाऱ्या टीमला बराचसा मात्र फरक पडू शकतोय. एक धाव आणि एका धावेच्या स्वरूपामध्ये मात्र पुढे जात असताना मात्र 13 धावा धावफलकावरती इथे मात्र पाहायला मिळत आहेत. शिर्केवाडी आणि आबा यांचं इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. वेलकम. मागच्या वेळी आपण या खेळाडूंची ही मात्र इथून कलात्मकता पाहिली होती. 2 धावांचा प्रयत्न जरुरी इथे मात्र केला गेला. 2 धावा पूर्ण इथे मात्र होताना पाहायला मिळत आहेत आणि हो खराब थ्रो बॅकअप नाही आहे तिथे. त्याचा फायदा उचललाय अंकुश पाटील आणि संदीप या फलंदाजांनी आणि बघता बघता मात्र या धावा इथे कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. 3 धावा आणि या 3 धावेनं मात्र 16 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं समाप्त झाले आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 16 धावा आणि त्याच्यानंतर टॉस तिथे घेतला जाईल. चला मी विनंती करीन टॉस साठी या. चाकेवाडी आणि बुरुंबाळ टीम दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि मी विनंती करीन विकास कांबळे सरांना विनंती करेन की आपल्या शुभाचे टॉस घ्यायची आहे. आदरणीय विकासजी कांबळे. हॅलो. यानंतरचा होणारा विद्यमान सामना आपण पाहणार आहोत. कल्पतरू स्पोर्ट्स चाळकेवाडी वर्सेस बुरंबाळ. विकासजी कांबळे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. चला, बुरंबाळ संघ नाणेफेकी जिंकलेला आहे. त्याने आपलं डिसिजन त्वरित कळवायचं आहे. विद्यमान चालू असणारा सामना आपण पाहतोय. माऊली तालीम जाधववाडी विपक्ष अर्थूर 11 अर्थूर दरम्यानचा सामना हा पाहतोय. चला, बुरंबाळ संघाने बॉल फर्स्ट प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा डिसिजन घेतलेला आहे. तर सचिन पाटील आणि ब्रिगेड आपणास विनंती आहे की आपले सर्व प्लेइंग 11 टीम रेडी राहायचं आहे.
यापुढील सामन्याला अजिबात विलंब होऊ नये. कार्यक्रम जितक्या बहारदार सुरुवात झाली तितकीच रुबाबदार कार्यक्रमाचा शेवटही व्हायला हवा. कारण खजिनदाराच्या नावाला साजेशी अशी होणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. खजिनदार चषक 2025चं हे पर्व आणि ज्या नावाचा गवगवा अखंड शाहूवाडी तालुक्यात नव्हे कोल्हापूर जिल्ह्यातही त्या आजच्या या सोहळ्याची दखल घ्यावी असा रुबाबदार बहारदार सोहळा आपण जो पाहतोय ते आदरणीय संदीपजी घोलप साहेब यांच्या आधिपत्याखाली होणारी ही स्पर्धा. चांगलं क्षेत्ररक्षण पाहावं लागेल. गवताच्या या विकेट्सवरती या ग्राउंडवरती त्याचाही मनमुराद पडण्याचा आस्वाद घेताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. परंतु कार्यक्रम सामना चालू होण्यापूर्वी सर्वांना सूचना दिल्या होत्या प्रकाश कांबळे की कोणास जर इजा झाली तर त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असाल. आयोजन संयोजन कमिटी त्यामध्ये कोणतीही रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची नसेल याची तुम्ही नोंद घेणे गरजेचं आहे. चला सामन्याला विलंब करू नका प्लीज. मी पंचांनाही विनंती करतो. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत धावा पाहायला मिळतात 24 धावा. संघासाठीचं तिसरं षटक प्रगतीपदावर आपण पाहतोय. ऑनड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चांगलं प्रोटेक्शन प्रकाश कांबळे तिथे आहेत. थ्रो पहा उत्तम दर्जाचा स्वेल आपण पाहिला. आणि आताच माळसवडे गावचा रिवतचा बादशाह म्हणून आई विठलाई स्पोर्टचा प्रतिनिधित्व करणार राकेश कांबळे याचं आगमन झालेलं आहे. गोलंदाजाने मात्र वर्चस्व निर्माण केलं. उत्तम दर्जाची गोलंदाजी, चांगला स्पेल आपण पाहिला तो सर्जेराव याचा. आणि सकाळच्या सत्रापासून आपण पाहिला व्यासपीठावरती सर्जेराव प्रामुख्याने सर्व गोलंदाजीची शैली न्याहाळून पाहण्याचं त्याचं उत्तम उदाहरण आणि त्यातून काहीतरी घेतल्यासारखं त्याची गोलंदाजी हाताळताना त्याने मात्र ते आकस्मित केलं की काय याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहतोय 26 धावा. 26 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सॉरी नो लॉस 26. कारण आमचे गुणलेखक थोडस त्यांनी कट केलं त्यामुळे आम्हाला वाटलं त्यांनी पूर्णच कट केलं की काय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. सर्जेरावचं क्षेत्ररक्षणाची धुरा पहा. अळतूर संघाचं प्रतिनिधित्व करताना प्रकाश कांबळेही आपल्याला प्रोटेक्टिव्ह, कारण त्यांना माहित आहे आज घुटण्याला जर इजा झाली तर उद्या कामावरती जायचे वांदे होतील, म्हणून त्या प्रोटेक्शन रहित आपण त्या सहितच ते ग्राउंडवर उतरलेले आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता 2 धावा घेण्यात सफल ठरले फलंदाज. 2 धाव्यांनी संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 29 धावा. तारक मारक शेवटचं अखरी षटक ज्यासाठी आपण म्हणतो त्याला डेथ षटक, ते षटक हाताळतोय रुपेश आणि उत्तम दर्जाचा स्पेल पाहतोय. परंतु पंचांचे हात मात्र समांतर आणि पंचाकडून स्वर चेंडू घोषित अतिरिक्त धावेच्या रूपाने संघाचं धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 30 धावा. घुटण्यात एक तमाशात एक असं उत्तम उदाहरण त्याने ऍक्च्युली नजाकत देखवाला पेश करणारा हा फटका आपण पाहिला फलंदाजीच्या बॅट मधून. चेंडू मात्र
6 धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जात आहे. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 36 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. उत्तम दर्जाची उत्तम लौकिकता जपणारी सर्वांच्या मनात घर करून राहणारी ही आजची स्पर्धा आपण पाहतोय. चेंडूवर प्रहार चढवला परंतु त्या चेंडूवरती मात्र तितकाच स्पेल त्यांचा पाहिला. जंप ऑफ दी कॅच. कारण जंप घेऊन ती कॅच घेण्याची नजाकत राजू घोलप यांना नक्कीच उसाच्या सरीतून पाखरं हलवल्यासारखी नक्कीच ती नजाकत पेश त्यांना वाटत असेल. परंतु ती तुमच्यासारखीच माणसं करू शकतात. झेल वरती उडवणं नंतर त्याच्यावरती तुमची जंप घेणं ते सहजासहजी बाकीच्यांना शक्य नाहीये. पाहायचंय जीवन शेवटच्या चेंडूवरती संघासाठी संजीवन निर्माण करेल का तेही तितकंच महत्वाचं आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 36 धावा. 36 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. चार चेंडू झालेले आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. आता मात्र पंचांकडून स्वर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या रूपाने संघाचा धावफलक मात्र 1 पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 37. निर्धाव चेंडूची सांगता डॉट चेंडू आपण पाहिला. शेवटच्या चेंडूवरती प्रहार आणि हा चेंडू आर पार. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 6 धाव्यांनी संघाचा धावफलक मात्र धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 43 आणि 44 धावा बनवाव्या लागतील आळतूर 11 आळतूर संघाला. पहा आपण आळतूर 11 संघाचं प्रतिनिधित्व करताना अखंड शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय संतोषजी जाधव साहेबांचं प्रतिनिधित्व आणि प्रकाश कांबळे आणि सर्जेराव कांबळेंचं मात्र कौतुक करावं लागेल. कारण सकाळच्या सत्रापासून प्रकाश कांबळे ते व्यासपीठावरून हल्ले नाहीत. प्रत्येक गोलंदाजीची शैली पाहिली आणि ती प्रामुख्याने त्याच शैलीचं अनुकरण केलं आणि संघाला धावा रोखण्याचं कुठेतरी मोठं मोलाचं योगदान केलं. संतोषजी जाधव साहेब अखंड शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, त्यांच्या समवेत त्यांचे सर्व सहकारी आणि संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 44 धावा. 24-44चं समीकरण आहे. माऊली तालीम जाधववाडी संघाने मापक 44 धावांचं आव्हान. ऍक्च्युली जाधववाडी संघ म्हटलं तर प्रामुख्याने आपणाला पैलवानांचाच भरणा असणारा संघ असं म्हणून पाहायला मिळत आहे. कारण त्यांची मनगटी ताकद, त्यांची शरीरदृष्टी जर पाहिली तर पैलवानी बाणा आणि शाहूवाडीचा कणा म्हणून त्यांच्या संघाकडे नक्कीच पाहायला हवं. चला आळतूर 11 आळतूर संघाला विनंती करू इच्छितो, आपले दोन्ही फलंदाज मित्रांनो त्वरित पाठवा. अजूनही दुसऱ्या ग्रुपच्या 2 मॅच शिल्लक आहेत आणि आजचा हा खजिनदार चषक 2025चं हे पर्व आपण जे पाहणार आहोत त्या पर्वाचा सुरुवात जितकी बहारदार रुबाबदार झाली, अखंड शाहूवाडी तालुक्यातील क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारी ही स्पर्धा, खजिनदाराच्या नावाला साजेसं रूप असणार, स्वरूप असणार आणि त्या स्वरूपाचं परिवर्तित पुनरावृत्ती करून आणणारी ही स्पर्धा. कारण प्रामुख्याने मित्रांनो पाहिलं तर त्या पदासाठी म्हणून कित्येक जण आपल्या मंडळ असो एखादी संस्था असो त्यासाठी ते पद मिळावं म्हणून सगळे धडपड करणारे असतात. पण ते पद कसं सांभाळावं, त्या पदासाठीचं ते स्वरूप कसं असावं
त्या पदाचा माझ्या नावाने जर एखाद्या संस्थेचा मी पदाधिकारी आहे तर त्या पदाची कामगिरी ते पदाचं स्वरूप हाताळताना मी कोणत्या पद्धतीने जगलं पाहिजे, कोणत्या पद्धतीने माझी कामगिरी करायला पाहिजे, त्याचं एकमेक स्वरूप म्हणजे संदीपजी घोलप साहेब. चला अर्थूर 11 संतोष जाधव सर आपणास विनंती आहे. प्रकाश कांबळे जरा प्लीज त्वरा करा प्लीज, अजिबात विलंब लावू नका. स्पर्धा तुमच्या अभिमानाची स्वाभिमानाची तालुक्याची लौकिकता वाढवणारी आहे, पण त्यासाठी तुम्ही सर्वांनी तितकंच मोलाचं सहकार्य करणं गरजेचं आहे. कारण स्पर्धेवरती प्रामुख्याने जर आपण पाहिलं एखादा कार्यक्रमाचं स्वरूप एखाद्याच्या कानात सांगणं सोपं असतं, पण तो त्या स्वरूपासाठी लागणारं पाठबळ आर्थिक बळ असेल, मानसिक बळ असेल आणि ग्राउंड लेवलची जी मदत असते ती जो करतो, जो आकारतो त्यालाच ठाऊक. आपण पाहतोय अखंड शाहूवाडी तालुका मर्यादित शाहूवाडी तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंसाठीचा हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणारी, नव्या दमाची, नव्या उमेदीची, नव्या देहाची आणि नव्या परिवर्तनाची ही जी असोसिएशन संस्था आपण पाहणार आहोत. प्रामुख्याने या सर्व नौख्यांचं कौतुक करावं लागेल. पदासाठी नव्हे मित्रांनो, तालुक्याचा सन्मान राखण्यासाठी सन्मानित करणारी स्पर्धा आपण जी पाहतोय ती सन्मानित करणारी स्पर्धा अभिजित स्पोर्टिंग परळे निनाई आधिपत्याखाली होणारी स्पर्धा आपण नक्कीच पाहतोय. पंचांकडून 9चा कॉल आहे. 9+1 एकूण 2 धावेने श्री गणेशा होईल. फिट आहेच सर, परंतु आपण जर बॅट्समनच्या लेग साईडला पाहिलं तर अप्पर डेक म्हणजे वरती बघ असंच जणू काही त्या हॉटेलचं नाव आहे. अप्पर डेक आपण पाहिलं, त्या डेक वरती अप्पर शॉट मारला होता तो मुगदुम बंधूने, संतोष मुगदुमचा त्याने सन्मान केला होता त्या अप्पर डेकचा. परंतु आता पाहायचंय प्रकाश कांबळेंना सुद्धा ती नामी संधी आहे. गोलंदाजाने मात्र निर्धाव चेंडूची सांगता करतोय, वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. आपण जर मर्यादित षटकांचे सामने खेळत असू तर वास्तविकता तुम्ही खरोखरच गोलंदाजावरती एक पकड, एक मोठ्या फटक्यांचा जर मनसुबा तयार केला तर गोलंदाज मात्र कुठेतरी अचिंबित होतो. परंतु इथे उलट्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. रबर टेनिस क्रिकेटचं जर आपण औपचारिकता पाहिली तर फलंदाजाचं वर्चस्व प्रामुख्याने आपण कित्येकदा पाहत आलोय, परंतु गोलंदाजाने मात्र वर्चस्व निर्माण केलंय. पुन्हा एकदा फाईनच्या दिशेने चेंडू परंतु डिक्लेअरच्या दिशेने जाईल. आणखीन एका धावेचा मुनाफा मात्र नक्कीच मिळेल. एका धावेने संघाचं धावफलक मात्र धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 4 धावा. 44 धावांचा पाठलाग करताना तुम्हाला खरोखरच एके दुःखे से कुछ नहीं होगा, मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील. सन्माननीय आदरणीय परळे निनाई गावचे सुपुत्र आदरणीय अंकुश घोलप साहेबांचा शुभ सन्मान राजू घोलप साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. अंकुश घोलप सर, आपण आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी, या सोहळ्यासाठी, आपल्या सहकार्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलात, त्याबद्दल या सर्व मित्र परिवाराच्या माध्यमातून आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि प्रकाश कांबळे बॅक टू दी डगआउट. अंकुश घोलप साहेबांचा शुभ सन्मान राजू घोलप साहेबांच्या हस्ते केला जातोय. कॅमेरामॅन थोडस आताचंही चित्र थोडस आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करा, कारण दुसरा फलंदाज इन होईपर्यंत आपल्याकडे पुरेसा टाइम आहे.
तर त्या टाइमच्या टाइम की बात आहे. कारण त्या वेळेप्रसंगी जर तुम्ही चालत राहाल तर अरुण पाटील खरोखरच भविष्यात आता समुद्रापारी जातील. तितकं तुमची चाणाक्ष बुद्धी आणि चितेची म्हणजे खरोखरच नजर तुमच्याकडे असायला हवी. प्रदीप गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. उत्तम दर्जाचं गोलंदाजीचं पहिलं षटक हाताळलं ते संदीप जाधव. पहिल्या षटकाअखेरी संघाची धावसंख्या अंकुश गोलब साहेब आपण आपला अमूल्य वेळ देऊन आपल्या या रमाईच्या लेखीला सुद्धा या सामन्याचा या सोहळ्याचा आस्वाद खरोखर प्रामुख्याने असे जर पालक असतील तर पाल्य नक्कीच अशा सोहळ्याचे आस्वाद नक्कीच घेतील. धन्यवाद. आपण आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी आलात आणि या सर्व तरुण वर्गाला खरोखरच शुभाशीर्वाद मायेची खरोखरच प्रेमाची साथ देण्यासाठी आपण आलात. त्याबद्दल तुमचा मनस्वी हार्दिक अभिनंदन आणि आभार आणि आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. एका धावेने मात्र संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात 5 धावा. आता अप्पर डेक के ऊपर मारा. चेंडू मात्र जातोय हा डिक्लेअर झोनला. कारण तुम्ही किती वरती पाहिलात तरी त्याचा तुम्हाला मुनाफा मात्र काही मिळणार नाही. एकच धाव मिळेल. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 6 धावा. बुरबाड संघाच्या सर्व सहकार्यांना विनंती आहे मित्रांनो, सामना संपताच आपणास क्षेत्ररक्षणाची धुरा निभवायची आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन 22च्या रूपानं एका धावेचा मुनाफा मिळेल. एका धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाते. धावफलकावरती धावा 7 पाहायला मिळत आहेत. आता मात्र जवळजवळ अजून 37 धावांची गरज संघाला आहे. रॅपिड आणि खरोखरच चांगल्या फटक्याची नजाकत पेश केली. 4 धावेचा मुनाफा मिळेल. 4 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 11. फाईनच्या दिशेने 1+1 एकूण 2 धावा मिळतील. 2 डिक्लेअरची 1 धाव. एका धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जात आहे. 12 धावा. 12-32चं समीकरण आहे. प्रति षटक 16चं ऍव्हरेज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय सुहास आणि सुरेश बने. चांगल्या फटक्याची नजाकत आपण पाहिली. चेंडू मात्र घेतोय सीमेचा वेध. चेंडू सीमा पार चौकार. 4 धावेने संघाचा धावफलक मात्र धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 16 धावा. अकरा 28चं समीकरण आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सामना कोणाच्या बाजूने असेल. गोलंदाजाने मात्र वर्चस्व निर्माण केलं. स्पेलमध्ये थोडीशी धीम्या गतीची परिवर्तन करत आपण मात्र त्या सामन्यावरती पकड मजबूत करणारा हा गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय सूरज.
चेंडूवरती प्रहार चढवला पाहायचा होईल का झेल. तत्पूर्वी मात्र चांगला थ्रो पाहायला मिळाला. 2 धावेचा मुनाफा मिळतोय. 2 धाव्याने संघाचा धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 18 धावा. सकाळच्या सत्रापासून गुणलेखकाची भूमिका निभावताना छोटेखाणी शाहूवाडी तालुक्याचा सुपुत्र ओमकार दामनकर याचा मात्र अरुण पाटील ANP लाईव्ह याच्या माध्यमातून दोघांच्या सहकार्याने या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम मात्र नक्कीच या 2 जोडगोळीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. चाबूक शॉट रफ्तार के ऊपर खरोखरच एक चांगली घातक प्रहारी फटकेबाजीची ज्या गरज आहे ते फटके मात्र नक्कीच आता सुरेश बणे आणि सुहास यांना खेळावे लागतील. सुहासला ती नजाकत पेश करावी लागेल. संघाला जर जिंकायचं असेल तर तुमच्या मनगटातली ताकद तिचा वापर प्रॉपर केला तर मात्र नक्कीच तुम्ही जिंकू शकता. 8-20चं समीकरण आहे. परत डिक्लेअरच्या दिशेने चेंडू जात आहे. एका धावेचं मुनाफा, एका धावेने संघाचा धावफलक आपण पाहतोय. चेंडूवरती प्रहार व्यासपीठ आला. सलामी देणारा हा चेंडू सीमा पार षटकार. 6-13चं समीकरण आहे. सहा 13 6-13 कारण अजूनही प्रामुख्याने सुरेश बणे असतील, सुहास पाटील यांनी मात्र आपला मनसुबा सोडलेला नाहीये. कारण आम्ही अजून जिंकलो नाहीये. कारण प्रामुख्याने जोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची क्षमता ज्याच्यात असते तो मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या जिंकण्याची उम्मीद मात्र कधी सोडत नसतो. सहा 13 सलोम डिलिव्हरी आपण पाहिली. 5-13चं समीकरण आहे. तू 13 देख मैं मेरा देखता हूं. ह्या चेंडूवरती प्रहार चढवलाय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. 2 धावा मात्र पाहायला मिळत आहेत. चार 11चं समीकरण आहे. 1 षटकार 1 चौकार या मॅचचं परिपूर्णता खरोखरच व्ह्यू बदलू शकतो. आणि हा बदलणारा फटका आणि मॅचचं स्वरूप बदलणारा हा झेल जर्सी क्रमांक 07 त्याने मात्र दाखवून दिला. माझे तालमीतले पैलवान आहेत आणि त्याच तालमीत मी सुद्धा जाणार आहे. हे उत्तम उदाहरण मात्र त्या झेल टिपणारा साहिल याने दाखवून दिलं. 3-11 एक षटकार मात्र परिवर्तन करू शकतो.
चला जर्सी क्रमांक 45 आपण पाहिलं रोहित शर्माचा चाहता आता फलंदाजीसाठी आपल्याला जाताना जर्सीवरती आपण पाहतोय 45 क्रमांक ती करिश्मा करेल का 3-11-11-3चं समीकरण आहे एक फटका मॅच मध्ये बदल घडवणार आहे तो फटका मात्र या फलंदाजाला खेळावं लागेल कारण सुरेश बणीसारखं एक नामवंत खेळाडू माघारी परतत असताना त्या साहिलचं कौतुक करावं लागेल चला पंचांना विनंती आहे अजिबात विलंब लावू नका प्लीज मित्रांनो 3 चेंडू शिल्लक आहेत आर्ग्युमेंट आणि कोणत्याही सजेशनची धुरा प्लीज निर्णायक चेंडू दोन 10चं समीकरण आहे कंपल्सरी चेसिंग 2 10चं समीकरण प्लीज सामन्याला स्पीडअप करा मित्रांनो फायनल आजच खेळवायचे हे तुमच्या लक्षात असायला हवं कारण पंचांनाही रबाळ्याला नाईटला जायचंय आता मात्र सामन्यामध्ये फक्त औपचारिकता आहे चला यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत कल्पतरू स्पोर्ट्स चाळकेवाडी विपक्ष बुरबाळ दोन्ही संघाच्या प्रतिनिधींना विनंती आहे आपल्या सर्व खेळाडूंनी सतर्क राहायचं आहे आणि तदरम्यान विद्यमान सामन्यात माऊली तालीम जादेवाडी संघ विजयी झालेला आहे आणि अळतूर 11 अळतूर संघाने या सामन्यादरम्यान पार्टिसिपेट करून आपला सांघिकतेचा नैतिकतेचा चांगला खेळ केला त्याबद्दल आयोजन संयोजन कमिटीच्या सर्व कोर कमिटीच्या माध्यमातून आणि सर्व खेळाडूंच्या माध्यमातून आपणा सर्वांचे खूप खूप आभार आणि आपल्या पुढील